आहे का नाही? कुठ्या काट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या. सगळ्या सोयऱ्याची उलची खुटी आहे ती शेवटी सांगत उलची. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे. त्यांनी त्यात असं दिलंय, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार आहे. त्या पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी 54 लाखातल्या, त्याच्यात काहींची आडनावं नाहीयेत त्याबाबतच्या. त्याला तालुकास्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील. त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं, अशी एक त्यांनी समिती गठीत केली. काढव रे वाजलं रे. शांत आहे का उगा? आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपलं असं म्हणणं आहे, क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात. त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला, दोन्हीतून बी म्हणतो आम्ही, या मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं, तर ते आरक्षण मिळेपर्यंत लांब जाऊन रे. लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली, ते वर बघत आहे त्याच्याकडे. आमचा जीव चालला इथे सांगून सांगून. हे जाऊन ते भुंगे तिकडे, नाही तर मी माईकच हाणीन त्याच्यावर. इथं विचलित डोकं होतंय लगेच माणसं. ते पोर वर बघत आहेत, मी इकडे जीव तोड सांगतोय. इथं मरणाचा घामाने भिजलोय मी. मायात नाही राहिली ताकद. तुम्हाला आवाज येतो का? मग काय आडा लावला मग? ग बसा ना. वर येतो का? भोंगे बांधाव का वर तिकडं तुमच्यासाठी? तिकडं वर आरक्षण मान्य न्यायालयात आहे. काय मग गब्बासा येतोय आवाज तुम्हाला लगेच. आता आवाज वाढीतो मी. गब्बासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे, मग आवाज वाढा लागतोय मला. मग काय करावं? मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू फिरू. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले, ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला, जुळलं नाही, तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली, 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं.
आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहेत आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणलेत मुलं दिले सोडून खुटी पाचर ठेवणारच आणि मी नेमक्या खुट्याच उपटतो सध्या. 100% द्यायचं कबूल केलं दिलंच अर्धवट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.